घरी सगळं खाणं-पिणं मोहन त्या ह्याचं का हां त्याच्याकडे पण डी पॅकेज आहे. बिरदे माहिती तो त्याचा तिसरा मॅनेजर समुद्र समोर आहे. हाय हॅलो गुड मॉर्निंग. PR's कोझी कॉर्नर या आमच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. गाईज, आज आम्ही आलो आहे रत्नागिरीपासून एक 23-24 किलोमीटरवरती असलेल्या हापूस ॲग्रो टुरिझमला. इथे हा एक वन डे पिकनिकसाठी खूप मस्त असा स्पॉट आहे हापूस ॲग्रो म्हणून. इथे काय काय आहे हे आज आपण ह्या व्लॉगमध्ये बघणार आहोत आणि आय होप तुम्हाला हा व्लॉगसुद्धा खूप आवडेल. हे असं साधारण आहे सगळं. इथे अशी आंब्याची झाडं आहेत सगळी, त्याच्यामुळे ह्याला हापूस ॲग्रो असं नाव दिलेलं आहे. वन डे पिकनिकसाठी इथे रत्नागिरीतून आणि रत्नागिरीच्या बाहेरून सुद्धा टुरिस्ट येत असतात. ही अशी बाजूने पूर्ण आमराई आहे आणि अजून इथे काय काय आहे हे सगळं मी तुम्हाला व्लॉगमध्ये या दाखवेनच. स्विमिंग पूल आहे आणि खूप मजा मस्ती आम्ही आज इथे करणार आहोत. विथ फॅमिली आम्ही आलो आहे. सो चला जाऊया. आम्ही असे विथ फॅमिली आलो आहे इकडे हापूसला आणि आम्हाला इथे वेलकम ड्रिंक म्हणून कोकम सरबत दिलं आहे त्यांनी. आणि हे असं इथे ह्यांचं असं डायनिंग आहे. असं सगळं तुम्हाला कोकणी पद्धतीचं इथे बघायला मिळणार आहे आज. तर मंडळी, हापूस ॲग्रो टुरिझम हे रत्नागिरीतील तोंडदे या गावामध्ये वसलेलं एक लोकप्रिय असं ग्रामीण पर्यटन स्थळ आहे आणि जे अस्सल कोकणी सुट्टीचा अनुभव देते. म्हणजे तुम्ही जर मे महिन्यामध्ये वगैरे इथे आलात तर तुम्हाला अस्सल इथे कोकणी पद्धतीचं सगळा अनुभव आणि सगळी मजा इथे तुम्हाला अनुभवायला मिळेलच. हिरव्यागार अशा ह्या आंब्याच्या बागांनी वेढलेलं असं हे ठिकाण आहे. ग्रामीण आकर्षण आणि इथे स्विमिंग पूलसारख्या आधुनिक सुविधा आणि पारंपरिक स्थानिक पाहुणचार यांचा इथे सुरेख संगम आपल्याला बघायला मिळतो. अशा इथे रूम्ससुद्धा आहेत जिथे तुम्ही स्टेसाठी, म्हणजे इथे स्टेसाठी जर तुम्ही आलात तर इथे अशी रूमची सुद्धा सोय आहे. सो तुम्ही इथे वन डे ऐवजी स्टेचा सुद्धा विचार करू शकता. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की इथे रूम्स अवेलेबल आहेत, तर इथे ह्या अशा आंब्याच्या बागेमध्ये अगदी मध्यभागी असलेल्या अशा ह्या कॉटेजमध्ये राहण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. असा हा इथे स्विमिंग पूल आहे जिथे आम्ही नंतर सगळेच जाणार आहोत स्विमिंग पूलमध्ये मस्त मज्जा करायला. आणि आम्ही आज इथे वन डे पॅकेज घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला बोटिंगची म्हणजे इथे शेजारी काजळी नदी आहे, त्यातून ते बोटिंगचा आपल्याला आनंद देतात. आणि अजून इथे एक लोटेश्वर म्हणून मंदिर आहे, तिथेही ते आपल्याला नेतात. आणि शिवाय इथे विशेष मेजवानी म्हणून इथे प्रत्येक ऋतूनुसार पाहुण्यांना, म्हणजे आलेल्या सगळ्या गेस्टना ताजे हापूस आंबे आणि त्याचा आमरस इथे सर्व केला जातो लंचमध्ये. तसंच जे फिश प्रेमी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुरमई, पापलेट, प्रॉन्स अशा पद्धतीची मेजवानी इथे लंचमध्ये ते अवेलेबल करून देतात. त्याच्यामुळे अशी सगळीच मजा ओव्हरऑल टोटल जी आम्ही पूर्ण दिवसात करणार आहोत ती मी तुम्हाला आज बघायला मिळणार आहे ह्या व्लॉगमध्ये. त्यामुळे नक्की हे तुम्ही बघा आणि हा व्लॉग आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला PR's कोझी कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, बघत राहा आणि आजच्या या वन डे पिकनिकचा तुम्ही सुद्धा अगदी मनसोक्त आनंद घ्या. आम्ही इकडे हापूस ॲग्रोला हाफ डे पॅकेज घेतलं आहे आणि आता जेवणाची वेळ झाली आणि इकडे जेवण पण त्यांचं रेडी आहे. सो आम्ही आता इथे जेवणाची ताटं याची वाट बघतोय. विषय बसला आहे. आम्ही फिश खाणार आहोत म्हणून आम्ही वेगळ्या ठिकाणी बसलो आहे आणि व्हेजवाले त्या साईडला बसलेले आहे, मावशी, आई आणि बाबा. आता आम्ही जेवूनच रूममध्ये आधी जाऊन नंतर बाकी ठिकाणी फिरू.
मंडळी ही व्हेज थाळी आहे इथली आणि ह्याच्यामध्ये स्पेशली हे आमरस वाटी आमरस दिलाय. नंतर ही काजूगराची उसळ आहे, पापड आहे, पापड, काजूची हां, फणसाची भाजी आहे, नंतर ही कोंबडी आहे, पडवळाची भाजी आहे, आमटी, ताक, पोळी असा मस्तपैकी कोकणी मेनू आहे एकदम. आम्ही नॉनव्हेज थाळी घेतली आहे. ह्याच्यामध्ये फिश थाळी आहे, तर सुरमई फ्राय आहे, 2 प्रकारच्या फिश करी, प्रॉन्स, नंतर ह्याला इकडे जवळा असं म्हणतात ते एक आहे, भाकरी आणि सोलकढी. मस्त मेनू असा फिश थाळीमध्ये आम्हाला इथे सर्व केला आहे. सो आम्ही आता जेवून घेतो आणि नंतर बाकीचं साईट सीइंग मी तुम्हाला दाखवेनच. कसं आहे? मस्त, सुरमई एकदम फ्रेश, मस्त आहे. सुरमई एकदम फ्रेश आहे. काका आपण काकांना विचारूया. काका कसं आहे? सुरमई एकदम मस्त आहे. कृषय आवडलं? मस्त आहे. आमचं आता लंच झालं आहे. फिश थाळी खूपच एकदम लाजवाब होती आणि आता थोडासा आम्ही रेस्ट टाईम करणार आहोत इथे. हे जे कॉटेज आहे हे आम्ही घेतलं आहे आता थोडंसं रेस्ट करण्यासाठी. सो एक अर्धा पाऊण तास रेस्ट करून मग आम्ही स्विमिंग पूलला जाणार आहोत. गाईज आम्ही दुपारची थोडीशी नॅप घेतली आहे, थोडीशी रेस्ट केली आणि आता आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. आम्ही आत्ता ज्या हापूस ॲग्रो टुरिझममध्ये आलो आहे तिथे ही पूर्ण जी प्रॉपर्टी त्यांनी डेव्हलप केली आहे ती पूर्णपणे आंब्याच्या बागेतच आहे आणि आम्हाला लकीली हा एक झाडपीक आंबा मिळाला आहे आणि त्याची चव जी असते ना ती झाडपीक आंबा खाणाऱ्यालाच माहिती असते. झाडपीक म्हणजे? झाडपीक म्हणजे तो हा पूर्णपणे झाडावर पिकलेला तयार झालेला असतो आणि झाडावर पिकल्यानंतर तो खाली पडतो आणि आपण नॉर्मली जे आंबे खातो ते जून तयार झाल्यानंतर आपण त्याला पेंड्यात पिकवतो, ते नॉर्मल आपण पिकलेले आंबे खातो आणि हा झाडपीक आंबा हा लकीली आम्हाला मिळाला. वाव, ग्रेट. त्याची चव भारीच असते. मस्त. स्विमिंग पूलमध्ये उतरण्याआधी मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की हा असा इथे एक असा मल्टीपर्पज हॉल आहे त्याने केलेला, जिथे वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा ते म्हणजे करतात आणि न्यू इयर पार्टीसाठी सुद्धा इथे हे असं स्टेज आहे. सो इथे न्यू इयरची पार्टी पण सेलिब्रेशनसाठी तुम्ही इथे येऊ शकता. असा हा मल्टीपर्पज हॉल आहे इथे. आणि आता कृषय मगाचपासून वाट बघतोय खूप स्विमिंग पूलमध्ये उतरण्यासाठी. सो आम्ही आता जातोय. जायचं ना स्विमिंग पूलमध्ये? येस. तू स्विमिंग करणार आहेस? हो. गुड. चला मग. इथं आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलोय फायनली आणि खूप मस्त वाटतं इथे. से हाय कृषय. हाय. वू. खूप मजा येते. ए आलो मी. आणि हा स्विमिंग पूल पण खूप मस्त आहे, एकदम क्लीन वॉटर आहे इथलं, तुम्ही बघू शकता. कृषय पण खूप एन्जॉय करतो. येस कृषय. ये. त्यामुळे थोडा वेळ आम्ही आता इथे स्विमिंगचा आनंद घेणार आहोत आणि नंतर उरलेलं साईट सीइंग करायला जाऊ. Yeah. Woo! How are you feeling, Krishay? Enjoying a lot? Yes. Yay! वा. आम्ही आत्ताच तिघंजणं मस्तपैकी स्विमिंग करून आलो आहे. मी, पल्लवी आणि कृषय. खूप मजा आली स्विमिंग करायला. Yes, आम्ही कसं? खूप एन्जॉय केलं स्विमिंग. कृषय
आणि जे वॉटर आहे ते खूप क्लीन होतं आणि खूप आम्ही एन्जॉय पण केलं. येस. तर आता आम्ही चाललो आहे बोटिंगला. खाली आमची गाडी रेडी आहे, तर आम्ही आता गाडीत बसून बोटिंगला जातो आहे. आम्ही तिथे तुम्हाला दाखवूच बोटिंग कसं आहे ते. थँक्यू. ऋतू टी शर्ट. आम्ही आता बोटिंगच्या इकडे निघालोय. जीपमधनं उतरल्यावर असं थोडंसं चालत जायला लागतं बोटीपर्यंत 2 मिनटं. आणि हे बघा समोर असं ह्या नदीमध्ये बोटिंग करायचं आहे. अमेझिंग. असा मस्त व्ह्यू दिसतोय समोर, तुम्ही बघू शकता. आम्ही बसलोय आता बोटीमध्ये आणि थोड्याच वेळात आमचं आता बोटिंग चालू होईल. इथे तुम्ही बघितलं तर असा हा एक डॉग आलाय पाण्यात आणि तो मस्त स्विमिंग करतोय. सेल्फी काढायची म्हणून मी आलेच नाही. ते 2 कुत्रे आहे ना, घाबरून तो आला ना इकडे. त्याला घेऊया का? हा बघा असा समोर खूप मस्त निसर्ग दिसतोय. नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत. कोकणात आम्ही राहतो त्याच्यामुळे आम्हाला खूप नशीबवान समजतो. हाकेच्या अंतरावरती खूप सुंदर असा निसर्ग नेहमीच आम्हाला इथे असा अनुभवायला मिळत असतो. वाव, व्हेरी अमेझिंग व्ह्यू. तर मंडळी आता जरा थोडीशी आपण गंमत बघूया. आमचे जे होडी चालवणारे दादा आहेत त्यांनी खूप काही गमती जमती त्यात आपल्याला सांगतायत. काही अनुभव सांगतायत, काही मजा मस्ती, जोक्स, काही आयुष्यावरचे अनुभव, असं काही बरंच काही ते सांगतायत. तर आता आपण ते ऐकत ऐकत या बोटिंगची मजा घेऊया. मोबाईलमध्ये मेलेले आहेत. मी थोडंसं ह्या पण बरोबर आहे, ह्या पण बरोबर, आपण बरोबर आहे. हल्ली असंच झालंय, सगळे सोशल मीडियावर असले म्हणजे मोबाईल घेऊन असल्यामुळे ना सगळा भंगलेला आहे. मोबाईल वाईट नाही आहे, त्यातनं चांगला काय तर घेतला ना. फोटो नाही घेणार तर काय आठवण तर राहील ना. हिच्यापेक्षा तास म्हणते ह्या आम्ही मोबाईल मध्ये साठवतो, ह्या मेंदू साठवा. नाही 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 दाखवू शकता. घराशी गेल्यानंतर बोललाव ना, पाऊस काळ असं होतं, तुझे दात पुढे होते, काय हसू होतं, संपला विषय. आता ह्या तुमचा मी आता आहे ना, ह्या माझ्या आता कारभार सांगितली करणार. एक बाई होती जबरदस्त मेकअप पिकअप केलं, भागामध्ये लावलेला होतो आणि माझ्याशी भांडला मोबाईल वरनं. मग मी तुझ्याशी असं भांडलोय, हे माझं प्रोग्राम होणार. हे माझी रिअलिटी आहे, लक्षात आला. मी खायचा पण डोक्यात ठेवीत नाही, मी अशी रिअल शॉट मारतोय आणि माझं प्रोग्राम करत आहे. माझ्याशी बोलता जगात बोलू नका. मोबाईल आले आप्त सगळे सोय रे मित्र मंडळी, आशीर्वाद द्यावया दोघांनी सुसंवाद करुनी.
आनंद भरा जीवनी सर्वांचा, ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींचा आदर तुम्ही हो करा, हाच आशीर्वाद मिळे तुम्हा वधूवरा, सुखी होईल संसार शुभमंगल. आता करा जाऊ दे जरा तुमच्यात आमच्यात ह्या वाद्य फ्री. काय माहितीये काका, हे सुसंवाद, हे हास्य नष्ट झालाय आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे राग रुसवी वाहतूक करा आणि जास्तीत जास्त हसा, कारण हास्य हे टॉनिक आहे, हास्य हे औषध आहे सगळ्या लोकांवर. फोटोग्राफर सांगता का हसा, आता फोटो चांगला येतो ना. मग हे हास्य दुर्मिळ झालाय, सुसंवाद दुर्मिळ झाले. परवा बाजार फिरा होते ना, एक नवरा बायको तो हात धरून चालला, त्याच्या लग्नासाठी 16 वर्ष. तुम्ही चालता कोण नाही चालत? अरे मी नाही चालत, माझी बायको पुढे, मी दुसरी बायका बघत जातोय. आता ह्या बिंदा सांगताय, बाकीचे बघतो मी सांगणार नाही, ते घाबरत सांगतो काय, सगळे बघतो तेवढं मी खात्री सांगतोय. म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, हे काय मानत आहे ना. कबूला मी गटरात पडतोय, खड्ड्यात पडतोय, कबूला मी गटरात पडतोय, खड्ड्यात पडतोय, पण गटारांनी खड्डे खोदून मला पडलेच नसते ना. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगता बेवड्याक मान आहे. माझी बायको काय किंवा तुम्ही बायका काय 100-200ची खरेदी करता आणि सांगी सुट्टाव, आम्ही शॉपिंग केला. अरे आम्ही बघा 1000ची दारू पिताव, पिचाटलाय बाबांना गपचूप झोपताव. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, कोर्टात जाऊन बघा जावा, गीतेवर हात ठेवून खोटा बोलतोय, आम्ही पेक घेऊन खरा बोलताव. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगता बेवड्याक मान आहे. माझी बायको काय जग म्हणता, बायका आपली चूक मान्य करत नाही. माझी बायको दररोज चूक मान्य करता, दररोज म्हणता चूक झालं तुमची लग्न करून. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, पण प्रेम पण तेवढंच करता. ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते, काय घेऊन येऊ काय, पाया पडता, म्हणता काही घेऊन येऊ नका. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, दारू का वाईट नाही आहे, औषध उपचार आहे माहितीये. प्रेयशी होत होता, टेन्शन येता, पी दारू, बायकोची कटकट, पी दारू, झोप नाही येत, पी दारू, महागाई झाली, पी दारू, नेते पक्ष बोलतात आम्हाला टेन्शन, पी दारू. आणि म्हणून आम्ही म्हणता थोडीशी काय बरं वाटतं, थोडीशी काय बरं वाटतं. परवा असं एकदा आलो, म्हणजे पाऊस कर, म्हटलं काय रे, म्हणता खोकलो झालो आहे, दारू पिऊन खोकलो जायत काय, दारू पिऊन खोकलो जायत काय, दारू पिऊन माझा घर जाळ गेला, सोना गेला, बायको पण गेली, तिथं खोकलो का 5 मिनिटात आहेत. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगताय बेवड्याक मान आहे. असं रस्ता दबो होतंय, समोर एसटी आली, एसटी हात दाखवलंय, एसटी एकटं थांबली. आणि म्हणता बेवड्याक मान नाही, एसटीत चाललंय, एसटी फुल, मी पण फुल. कसं पारच्या बाकड्याला गेलंय, पारचा बाकडा फुल, मी शापच फुल. मी बसून जाणार, एवढा सगळी माणसं उठलीत आणि एकट्याच बसून दिल्याने. आणि ते म्हणता बेवड्याक मान नाही, सीटवर बसले, कोण नाही ना, म्हणून थोडं झोपलंय. समोर आलो कंडक्टर, म्हणता तिकाट मास वाटला चक्र संपला की काय. म्हणून घातलंय खिशात, हात मी काढलाय, तिकडं गोळून ठेवले हातावर, गेल्या माझ्या कानाखाली मारल्यांना, काही सोडले नाही, घेतलंय मुटकोही मारलंय नाकावर. आई शपथ सांगतोय माझ्या एकट्यासाठी काही बोर्ड शेल नाही माहितीये. आणि ते म्हणता बेवड्याक मान नाही, पैसे लांबण्यात बघलं नाही, मला या कामातून नाही, 1 मिनिटच सोडलं नाही. तुम्ही म्हणता बेवड्याक मान नाही, तिकांना बाहेर आलंय, असं नटपट होतंय. माझ्या बाजू कुत्रा वेळ घाबरला, का सांगा, कारण कुत्रा पाळायच्या अंगावर पडा की काय. आणि ते म्हणता बेवड्याक मान नाही, पण याक सांगताय ह्याच्या पुढे सगळ्या बायका बिका पिऊ लागणार आहेत. हा 100% ह्याच्यावर सगळ्या बायका बिका पिऊ लागणार. का माहितीये, आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई और बहिणो. बेवड्याक मान नाही, पोलीस स्टेशनला बाहेर आलंय, त्यांची गाडी घेतली, धूम ठोकली, समोर नाही त्याचा प्रेत, माझी गाडी त्या प्रेताक ठोकली, प्रेत झाला खाली आडवा, सगळी माणसालीच मारून, माझा हात नाही लावायचो, जर पडलो तर का बोलत नाही, तुम्ही बोलता. आणि ते म्हणता बेवड्याक मान नाही, तिकडे घराशी गेले, घराशी बायकोची कट कर, म्हणता पोर रडताय म्हणजे काळजी करू नको, पोरग 2 मिनिटं चुप करतोय, पोरग्याक घेतलंय, पोरग्याक 2 मिनिटं चुप केलंय. कसा माहितीये, काढलंय क्वार्टर दिले पोरग बुजभर, पोरगा स्लिप. आणि म्हणता बेवड्याक मान नाही, धन्यवाद. भारी. हेच कसा वाटला बोटिंगचा एक्सपिरियन्स. आम्हाला खूप मजा आली, एस्पेशली बोट चालवणाऱ्या दादानी ज्या काही गमती जमती सांगितल्या, जे काय असे अनुभवाचे बोल सांगितले, कविता सांगितल्या, खूपच मजा आली आम्हाला. तुम्हीसुद्धा एन्जॉय केलंच असेल. तर हे बोटिंग हे आमचं आत्ता लास्ट साईट सीइंग होतं. आता आम्ही काहीतरी स्नॅक्स घेऊ आणि घरी निघू. तुम्ही इकडे नक्की हापूस ॲग्रो टुरिझमला रत्नागिरीमध्ये तोंडदे गावात जे आहे तिथे नक्की विजिट करा. तुमचा दिवस खूप मस्त जाईल. आमचा पण दिवस खूप मेमोरेबल गेला आहे. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे ना क्रिशा? येस.
कसा वाटला, कसा गेला डे? आज तर खूप मस्त डे गेला आणि तुम्ही पण जे हापूस ॲग्रो टुरिझम आहे त्याला व्हिजिट करा आणि एन्जॉय करा मस्त. हां. बोटिंगच्या इथे येण्यासाठी अशा जीपमधनं यायला लागतं. आता ही जीप आम्हाला परत हापूस ॲग्रोच्या रेस्टॉरंटच्या इथे नेऊन सोडेल. आम्ही आता बोटिंग करून इथे इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आलो आहे आणि इथे ही अशी कांदा भजी आहे आणि स्पेशली ही अशी चुलीवर तळतात. सो मस्तच चुलीवरची म्हणजे चव अजूनच भारी लागणार आहे. हापूस ॲग्रोचे हे मालक आहेत दीपक नागवेकर. नमस्कार. त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती ह्या हापूस ॲग्रोबद्दलची थोडीशी जाणून घेऊया. तर मला सांगा की तुम्ही कधी चालू केलं आणि थोडीशी याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा, म्हणजे आमच्या यूट्यूबच्या आमच्या प्रेक्षकांना कळेल की याची नक्की काय तुमची कन्सेप्ट काय होती किंवा कधी चालू केलं आणि साधारण ह्याचं काय तुमचं क्षेत्र किती आहे किंवा इथे रूम्स किती आहेत याची जरा माहिती द्या. कसं आहे, साधारण 4.5 वर्ष आता झाली, 4 पूर्ण झाली आहेत आणि आता पुढचं वर्ष 5वं चालू आहे. ओके. 31ला 5 वर्ष आमच्या या प्रॉपर्टीला पूर्ण होतं. बरं बरं. ओके. कसं आहे, माझा मूळचा आंब्याचा व्यवसाय होता बरोबर. आणि आंब्याचा व्यवसाय माझा पुण्यात होता सगळं, म्हणजे ते ओके. मग तिथली माझी पुण्यातली लोक मला अप्रोच झालेली होती. बरोबर. मग साधारण मग ती विचारायची मला की इथे तुमच्या कोकणात आल्यानंतर कुठे जायचं, कुठे राहायचं कुठे, फिरायचं, बरोबर. खायचं कुठे, बरोबर असं बरोबर सगळं. बरोबर मग माझी स्वतःचीच ही आंब्याची बाग होती बरोबर. आणि त्यामुळे मी ठरवलं की माझ्या स्वतःच्या आंब्याच्या बागेतच मी हे चालू करू शकतो. प्रोजेक्ट करण्याचा मी बरोबर. प्रयत्न केला. तो बरोबर. पूर्वी छोटा होता, ओके. पण आता खूप हळूहळू त्यांना लोकांचा चांगला रिस्पॉन्स लगेच नक्कीच, स्टार्टअप नक्कीच. पासून चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणून ते आज मोठ्या स्वरूपात झालं आहे. नक्कीच. ओके. नक्कीच. आता आमच्याकडे कसं आहे, हा पॅकेज स्वरूपाचा माझा सगळा प्रोजेक्ट आहे. बरोबर. कोकणात हा एकमेव असा प्रोजेक्ट असेल जिथे पॅकेज चालतं हो. आणि या पॅकेजमध्ये 2 जेवण 2 नाश्ता आम्ही फ्री देतो, बरोबर. तोही अनलिमिटेड. तुम्ही हो, आता हो, खाल्ला yes, yes, असाल, नक्की नक्की. हो. एकदम तुमची ही सुंदर. कितवी वेळ आहे माझी आता? 4थी वेळ. माझी 4थी वेळ. त्यामुळे मी सांगण्यापेक्षा हे तुम्हाला नक्की नक्की चांगलं नक्की. माहिती येस आहे. येस. नक्की. आणि कोकणातला पाहुणचार काय असतो नक्कीच. हे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्याला दाखवून द्यायचं Yes, होतं की yes. कोकणी माणूस काय करू शकतो. येस येस यासाठी मी केलेला हा प्रयत्न आहे. येस येस. नक्कीच. नक्की. आणि आत्ताच त्यांना आपल्याला ते महाराष्ट्र शासनाचा त्यांना आता एक पुरस्कार मिळाला आहे गेल्या, तर ते पण सांगा. आपल्याला कसं 1-2 वर्षापूर्वी सकाळचा पण एक पुरस्कार मिळाला होता हापूस ॲग्रोसाठी आणि आता काल परवाच्या दिवशी 26 मेला झी 24 तासचा एक मोठा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार आम्हाला प्रदान करण्यात आला. वा. नक्कीच. मस्त. अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच. आम्हाला पण इकडे भरपूर असं आवडलं आणि आम्ही पुन्हा नक्कीच इथे Yes, yes, yes. येऊ आणि अजून पण आमच्याकडून पण आमच्याकडे आलेला माणूस होय होय आमच्याकडे पुन्हा येतोच. म्हणजे माझी पण दुसरी वेळ आहे आता याची, ह्याची 4थी आहे. नक्की. कोकणातील घर पण काय असतं होय होय ते आम्ही इथे नक्की दाखवतो. नक्की Yes, नक्की. yes. Thank you, थँक्यू. thank you. थँक्यू सो Yes, मच. yes. खेकडा भजी. गरमागरम भजी आलेली आहे, चुलीवर तळलेली. रात्रीची तयारी करू झाली. मागे चुली आहेत, आता चुली भजी चुलीवरची आहे. भजी खूप यम्मी आहेत. Yes. कांदा बटाटा दोन्ही आहे. आणि त्याच्याबरोबर स्पेशल चहा. तसंच आपल्याला हापूस ॲग्रोमध्ये सीझनमध्ये आंब्याच्या सीझनला आंबेसुद्धा अवेलेबल होतात. ऑर्गॅनिक. त्यांनी अजिबात खताचा वापर इथे केलेला नाही आहे. तर तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तशी 2 डझन, 1 डझन, 2.5 डझन अशा त्यांच्याकडे पेट्या अवेलेबल होतात. तसंच इथे तुम्हाला बघायला मिळेल त्यांच्याकडे हापूस आंब्याचा जो आपण पल्प म्हणतो तो इथे बॉटलमध्ये काढून ठेवलेला आहे आणि त्या पण बॉटल्स इथे अवेलेबल आहेत आंब्याप्रमाणेच.
तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं इकडे येऊन? मजा आली आम्हाला, एन्जॉय केलं छान. या ऋतुराजच्या मावशी आहेत, त्यांचे मिस्टर काका. हे मुंबईहून आलेत स्पेशली, तर आपण त्यांना विचारूया कसं वाटतंय मावशी. खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. हा, खरंच मस्त. आजचा दिवस मजेत गेला एकदम. गेला आमचा. आम्ही खूप एन्जॉय केलं. त्यामुळे पुन्हा तुम्ही इकडे याल तेव्हा तुम्हाला इथे परत यायला आवडेल आम्हाला, आवडेल. नक्कीच आवडेल. स्टे फुल करणार. डे पॅकेज घेणार आम्ही. नक्की. गाईज खूप मस्त दिवस आमचा इथे गेलेला आहे हापूस ॲग्रोला, आणि आता आम्ही घरी परत निघालो आहे. खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला आज दिवसभर. आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे आम्ही आज हाफ डेचं पॅकेज घेतलं होतं, त्याच्यामध्ये इथूनच जवळ डुगवे म्हणून गाव आहे जिथे लोटेश्वर मंदिर आहे. पूर्ण असं दगडावरती ते मंदिर बांधलेलं आहे, खूप बघण्यासारखं आहे. पण ते जर तुम्ही फुल डे पॅकेज घेतलं तर त्याच्यामध्ये ते तुमचं कव्हर होतं. आज आमचं हाफ डे पॅकेज असल्यामुळे आमचं ते कव्हर झालेलं नाही आहे. पण तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा फुल डे पॅकेज जर तुम्ही घेतलं तर तुम्ही त्याच्यामध्ये तिथेसुद्धा व्हिजिट करायला जाऊ शकता. आज आम्ही स्विमिंग पूल, नंतर जी काही मजा मस्ती, स्विमिंग पूल, बोटिंग, हे जे काय आम्ही सगळं एन्जॉय केलं आहे ते खूपच मेमोरेबल होतं, लाजवाब होतं. आणि आम्ही नक्की पुन्हा इथे व्हिजिट करायला येणार आहोत, कारण रत्नागिरीपासून हे खूपच जवळ आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की एक साधारण 20 ते 25 किलोमीटर एवढंच अंतर आहे. त्याच्यामुळे अगदी आम्हाला केव्हाही वाटलं तरी आम्ही वीकेंडला इथे येऊ शकतो. तुम्हीसुद्धा नक्की इथे व्हिजिट करा. खूप छान, तुम्हाला इथे मेमोरेबल तुमची ट्रिप नक्कीच होईल. अशा कोकणातील अजून खूप सुंदर प्लेसेस मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवत राहीनच. त्यामुळे PR's कोझी कॉर्नर या चॅनलवरती नक्की ट्यूनअप राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे अशा सुंदर नोटवरती मी आता तुमचा इथून निरोप घेते. भेटूया अशाच पुढच्या कुठच्या तरी खूप सुंदर अशा पुढच्या कुठच्या तरी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.